नमस्कार मित्रांनो, डीटी स्टोरी टेलर या चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या भयकथेमध्ये आपण एक ट्रक ड्रायव्हर आणि त्याचा क्लीनर यांच्या बाबतीमध्ये ते रात्री त्या ट्रकातून प्रवास करत असताना रस्त्यावरती भयानक अनुभव त्यांना आला, तो आज आपण पाहणार आहोत. एक ट्रक ड्रायव्हर होता, त्याचं नाव होतं मनोज आणि क्लीनर होतं, त्याचं नाव होतं मनी. हे दोघे जण ट्रकवरती मनोज ड्रायव्हर होता आणि मनी क्लीनर म्हणून होता. तो ट्रक म्हणजे त्या ट्रकचे जे ऑफिस होतं मेन ते होतं दिल्लीमध्ये आणि दिल्लीतून मग हे मिझोरामला, आसामला, कलकत्ता, महाराष्ट्र अशा वेगवेगळ्या ठिकाणी अ, ते मोठे जनरेटर असताना ते जनरेटर पोहोचवण्याचं काम करायचे. एके दिवशी त्यांना मिझोरामला तो एक जनरेटर घेऊन दोघांनाही जायचं होतं. हे आता दुपारी 4च्या दरम्यान सुटली मिझोरामला जायला आणि प्रवास सुरू होता. दोघांच्याही गाडीमध्ये गप्पा-गोष्टी चालल्या होत्या. 8 वाजता गाडी त्यांनी जेवणासाठी एका हॉटेलच्या समोर लावली. दोघांचं जेवण वगैरे झालं आणि पुढचा प्रवास सुरू झाला. आता तो जनरेटर घेऊन त्यांना एका मिझोरमच्या गावातल्या जंगलामध्ये जायचं होतं. म्हणजे तिथे टॉवर उभा करायचा होता आणि त्याच्यासाठी तो लागणारा जनरेटर हे दोघेही त्या ट्रकमधून घेऊन जात होते. तर मित्रांनो, रात्रीचा ह्यांचा प्रवास सुरू झाला. तर रात्रीचे 9:30-10 वाजले होते. त्यांचा प्रवास चाललेला आहे. अ, दोन्ही बाजूला झाडं-झाडं आणि तो मिझोरामचा तो सगळा एरिया आहे तो असा कोकणासारखा म्हणजे जंगलमय भाग आहे तो. त्यामुळे मध्येच तो रस्ता आणि बाजूला उंच-उंच डोंगर, उंच-उंच झाडं, झुडपं अशी बाजूला रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसत होती. आता मित्रांनो, अ, मनी मनोजला म्हणजे ड्रायव्हरला ना तो उस्ताद म्हणायचा आवडीने. मग तो कधी नाव घ्यायचा नाही त्यांचा किंवा उस्ताद म्हणायचा आणि त्याचं एक मेन उद्दिष्ट होतं की उस्तादकडे राहून गाडी शिकायची आणि आपण देखील मग कधीतरी ड्रायव्हिंग वगैरे करायची म्हणून. असं त्याचं स्वप्न होतं म्हणून तो उस्ताद बरोबर म्हणजे मनोज बरोबर क्लीनरचं काम करायचा. दोघेही चाललेत, दोघांच्याही गप्पा-गोष्टी चालल्यात. आता झोप येऊ नये यासाठी दोघे गप्पा-गोष्टी करत होते. आता तो सगळा जंगलमय एरिया, त्या जंगलमय भागातून चालत असताना थोडासा घाट असल्यासारखा थोडासा चढावाचा रस्ता लागतो. वळणा-वळणाचा रस्ता होता. दोन्ही बाजूला उंच-उंच झाडं आणि डोंगराळ रस्ता तो होता. आणि एक भयान शांतता त्या सगळ्या रस्त्यावरती पसरलेली होती. दोघेही चाललेत आणि तो चढावाचा रस्ता पुढे जात असताना एका अशा वळणावरती त्यांना एक असं दृश्य दोघांनाही दिसतं. तर काय होतं ते दृश्य? तर एक स्कूटर म्हणजे मोटरसायकल रस्त्याच्या कडेला पडलेली आहे आणि त्यापासून 20 एक फूट अंतरावरती पुढे एक माणूस रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे. म्हणजे रस्त्याच्या मधोमध म्हणजे थोडासा साईडला पडलेला आहे आणि ती गाडी टू व्हीलर त्याची थोडी 20 फूट अलीकडे रस्त्याच्या बाजूला पडलेली आहे आणि त्या गाडीची मोडतोड वगैरे झाली आहे. तर ते सगळं मनीने पाहिलं आणि तो म्हणाला, "उस्ताद समोर ते ॲक्सिडेंट झालंय. कोणाची तरी गाडी पडली आहे म्हणून." प्रथमदर्शनी त्यांना तो पुढे पडलेला माणूस मात्र दिसला नव्हता. परंतु समोरच्या त्या उजेडामध्ये, गाडीच्या त्या लाईटच्या उजेडामध्ये त्यांना ती मोटरसायकल मात्र पहिली दिसली. तर मनोजने पाहिलं तर हो रे, कोणाचा तरी ॲक्सिडेंट झालाय. तर मनोज म्हणाला, की "गाडी थांबवायची का?" म्हणे आणि आपण त्याला मदत करायची का? कोण पडला असेल किंवा गाडीचा ॲक्सिडेंट झाला असेल तर. म्हणे म्हणाला, "नाही, नाही, नाही, इथे गाडी नाही थांबवायची. हा आपला लुटण्यासाठी, ट्रक लुटण्यासाठी किंवा आम्हाला लुटण्यासाठी काहीतरी ट्रॅप असू शकतो. कोणीतरी इथे दबा धरून बसलेला असेल, दरोडेखोर असतील, चोर असतील, ते दबा धरून आजूबाजूच्या झाडीमध्ये बसलेले असतील आणि हा एक ट्रॅप असू शकतो, की आम्हाला थांबवण्याचा आणि आम्हाला लुटण्याचा. पण आपण गाडी नाही थांबवायची, सरळ निघून जायचं." आता मात्र मनोजने एक्सेलेटरवरचा पाय दाबला आणि ट्रकचा स्पीड थोडा वाढला. परंतु तो चढावाचा रस्ता असल्यामुळे फारसं काय त्या ट्रकला स्पीड मिळाला नव्हता. गाडी आपली पूर्ण रेस होत होती. हळू जात असताना ती आता बऱ्याच जवळ आली त्या स्कूटरच्या जिथे ती पडलेली होती मोटरसायकल तिथे. आणि पाहिलं तर एक 20 फूट अंतरावरती पुढे कोणतरी माणूस पडलेला आहे. असं त्यांना दिसलं. आता ह्या दोघांनाही वाटलं, की कदाचित खरं ॲक्सिडेंट झालं असेल, तर आपल्याला वाचवलं पाहिजे त्यांना. तरी देखील मनी सांगत होता, की "उस्ताद नाही, चला आपण निघून जाऊया" म्हणून. आणि तेव्हा मात्र मनोजने मनीचं ऐकलं, की खरोखरच एखादा ट्रॅप असेल, तर त्याच्यापेक्षा न थांबण्यापेक्षा आपण बाजूने निघून गेलेलं बरं. नाहीतर गाडीची लुटालूट होईल किंवा काहीही करतील आमच्यासोबत मारझोड होईल. या भीतीने आता मनोजने गाडी अशी थोडीशी वळवली बाजूने, पुढे जाण्याचा प्रयत्न केला. जसा तो गाडीकडे आला आणि गाडीच्या थोडंसं पुढे आल्यानंतर तो पडलेला माणूस मनोजला दिसला, तर तो माणूस असा उठून थोडासा असा हाताने थांबवण्याचा इशारा करत होता. म्हणजे
कोणीतरी थांबावं किंवा मदत मागावी असा इशारा करत होता. आणि जेव्हा त्याने ते डोकं उचललं ना असं, तर इथे डोक्याच्या इकडे बराच असा मार लागलेला होता आणि पूर्ण चेहरा तो रक्तबंबाळ झाला होता. मनोजच्या हृदयामध्ये धडधड वाढली. त्याला वाटलं, की हे ॲक्सिडेंट झालंय, यांना वाचवलं पाहिजे. हा ट्रॅप नाहीये किंवा दरोडेखोरांचा सापळा नाहीये. हे खरोखरच ॲक्सिडेंट झालेलं आहे. मनोजने पुढे नेऊन गाडी थांबवली. मनोज आणि मनी दोघेही त्या ट्रकमधून खाली उतरले आणि दोघेही धावत-धावत एक बॅटरी घेऊन पाठी आले. त्यांनी पाहिलं तर खरोखरच तो एक माणूस होता. तो पूर्णतः रक्तबंबाळ झाला होता. त्याला लागलं होतं, हाताला खरचटलं होतं, पायांना खरचटलं होतं. गाडी त्याची पुढे रस्त्यावरती होती. आता दोघांनीही ती गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून ठेवली आणि आता दोघांनी ठरवलं, की ज्या जखमी माणसाला या मोटरसायकल स्वाराला उचललं पाहिजे. त्याला कुठेतरी पुढे दवाखान्यामध्ये ॲडमिट वगैरे केलं पाहिजे. तिथं तिथे ते आता मोबाईलची रेंज पाहत होते, पण मोबाईलला रेंज नव्हती. तर त्यामुळे कोणाशी कॉन्टॅक्ट होणार नव्हतं. आता ह्या दोघांनी त्याला कसंबसं उचललं आणि ते कसेबसे त्या ट्रकच्या केबिनमध्ये आणून त्यांनी त्याला झोपवलं आणि त्याला ते विचारतायत, की इथे जवळपास कुठे हॉस्पिटल वगैरे आहे का? तर तो माणूस असं म्हणजे डोकं हलवून नाही, नाही असं सांगत होता. ह्यांना काही ते समजेना. तो रस्ता त्यांच्यासाठी नवीन असल्यामुळे आता किती पुढे हॉस्पिटल असेल किंवा शहर, एखादा दवाखाना काय असेल ह्यांना कोणतीच कल्पना नव्हती. ते आता त्या जखमी व्यक्तीला सारखं विचारत होते, "इथे जवळपास दवाखाना असेल तर आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये नेतो, ॲडमिट करतो. म्हणजे तुमच्यावरती उपचार होईल. रक्त खूप जाते तुमच्या डोक्यातून म्हणून." परंतु तो माणूस अचानक असा अ, थंड आवाजामध्ये स्लो असा बोलला, की "मला तुम्ही हॉस्पिटलला नेऊ नका. मला माझ्या घरी सोडा. मला हॉस्पिटलला नेऊ नका." ह्यांना आता कळेना घरी सोडा म्हणजे एवढं तू रक्तबंबाळ झाला, तुला घरी कसं सोडणार आम्ही? तुला उपचाराची गरज, तुला दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे. तर तो सांगायला लागला, की "नको, मला माझ्या घरी सोडा. मला दवाखान्यामध्ये सोडू नका." हे म्हणाले, "तर आता मग तुझं घर आहे तरी कुठं?" आता ते म्हणाले, की 2 किलोमीटर वरती रस्त्याच्याच बाजूला असा एक कच्चा रोड आतमध्ये गेला आहे आणि त्या रोडने पुढे गेल्यानंतर माझं घर आहे. तिथे मला तुम्ही नेऊन सोडा आणि तुम्ही जा. मला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नाही. मी होईन बरा. ह्यांना आता काही समजेना. असा काय माणूस सांगतो एवढा रक्तबंबाळ झालाय, हातापायांना खरचटलंय, रक्त जातंय आणि हा म्हणतोय मला घरी सोडा, दवाखान्यामध्ये नको. मणीने आता उस्तादांना सांगितलं, "उस्ताद, ठीक आहे आपण हे सांगतोय तसं करू हा जो सांगतोय तसं करूया. आपण त्याला त्याच्या घरी नेऊन सोडूया. त्याला जर दवाखान्यामध्ये जायचं नसेल, तर आपण त्याला घरी सोडूया." आता दोघेही तो घाट चढून आता वरती आले आणि वरती आल्यानंतर तो मग प्लेन रोड होता पुढे. झाडाझुडपांचाच रोड होता. आजूबाजूने झाडं-झुडपच होती. परंतु थोडासा आता स्ट्रेट रस्ता होता. आता दोघेही ती गाडी पुढे चालवत चाललेले आहेत आणि हा रक्तबंबाळ झालेला तो मोटरसायकलस्वार त्यांच्या सीटवरती झोपलेला आहे. तो सारखं सांगतो, "मला घरी सोडा, मला घरी सोडा." आणि एका वळणावरती त्याने सांगितलं, की "इथून आता थोडं आतमध्ये चला. आतमध्ये गाडी घेऊन चला. तिथे गाडी तुमची वळेल. तिथे माझं घर आहे. तिथे मला नेऊन सोडा. माझे घरचे माझी वाट बघत असतील." त्यांना आता काही समजेना एवढी मोठी गाडी घेऊन जंगलामध्ये ज्या कच्च्या रोडने आतमध्ये कसं जायचं? तरी देखील ह्याने डेअरिंग केली, की थोडंसं आतमध्ये आहे ना, तर बघूया तरी जाऊन. नाहीतर गाडी मग रिव्हर्स आणता येईल, जर तिथे वळवण्यासाठी जागा नसेल तर. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे गाडी त्याने आतमध्ये घातली. गाडी आता अर्धा पाऊण किलोमीटर आतमध्ये आली होती. चांगला रस्ता दिसत होता. म्हणजे डांबरीकरण नव्हतं, परंतु खडतर रस्ता होता, मातीचा होता. परंतु तो आता अर्धा किलोमीटर रस्त्यापर्यंत पुढे गेले हे दोघे. आणि आता मात्र त्या माणसाने सांगितलं, "थांबा, इथेच माझं समोर घर आहे" म्हणून. ह्यांना आता काही कळेना, की इथे तर कुठे दिसत नाही. चारी बाजूला जंगल दिसतंय. त्याने गाडीच्या लाईटी बंद केल्या आणि इंडिकेटर सुरू ठेवले, केबिनमधले लाईट सुरू ठेवले आणि ह्याला खाली उतरलं आणि ह्याच्या खांद्यात हात घालून दोघेही त्याला आता सांगू लागले, की "घर दाखव तुझं" म्हणून. तर तो माणूस आता समोर दाखवू लागला, की "हे बघा, हे माझं घर आहे. इथे मला सोडा." आत्ता तर ह्यांना त्या गाडीच्या उजेडामध्ये कुठेही घर दिसत नव्हतं. पण आता काही अंतरावरती अक्षरशः थोडं घर दिसत होतं. एक मातीचं घर आहे असं दिसत होतं लांबून. आता दोघेही त्याच्या खांद्यात हात घालून त्याला हळू-हळू चालत, 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 चालत त्याच्या घराच्या दिशेने नेऊ लागले. आता त्याने खरंच पाहिलं आणि मनोजने तर समोर एक पडकं घर होतं, मातीचं घर होतं. छप्पर थोडंसं पडल्यासारखं होतं. भिंती थोड्याशा वाकड्या-तिकड्या झालेल्या, मातीच्या भिंती त्या आणि ते जंगलामध्ये असलेलं तर ते घर त्यांनी पाहिलं आणि त्यांना कमाल वाटलं, की एक हा स्कूटरवाला याच्याकडे स्कूटर आहे किंवा हा दिसतोय टापटीप असल्यासारखा माणूस म्हणजे पर्सनॅलिटीवरून वाटत होतं, की तो चांगल्या घराण्यातला आहे. परंतु याचं घर असं काय? त्यांना काही समजेना. तरी देखील ते दोघेही त्याला त्या घरापर्यंत घेऊन गेले आणि अक्षरशः पाहिलं तर तसंच ते घर छप्पर थोडंसं पडलेलं
भिंती थोड्याशा अशा वाकड्या-तिकड्या झालेल्या, अंगण अस्वच्छ होतं आणि त्या घराच्या समोर अंगणामध्ये एक दिवा पेटत ठेवलेला आणि तो दिवा पेटत होता. त्याचा लाल उजेड आजूबाजूला पडत होता. त्यांनी आता त्याला अंगणापर्यंत नेलं आणि हाक मारलं, "घरात कोण आहे का? तुमच्या या माणसाला आम्ही घेऊन आलोय, त्याचा ॲक्सिडेंट झालं होतं म्हणून." तर घरातून एक म्हातारी बाई बाहेर आली दरवाजातून आणि आतमध्ये देखील दिव्यांचाच उजेड होता, म्हणजे लाईट नव्हती त्या ठिकाणी. त्या रॉकेलच्या दिव्याच्या उजेडामध्ये एक बाई बाहेर आली, म्हणजे म्हातारी बाई बाहेर आली आणि ती म्हणाली, की "कोण?" तर ह्याने सांगितलं, की "असा-असा हा माणूस आम्हाला इकडे पडलेला दिसला" आणि तो सांगतो, की "हे घर माझं आहे, मला घरी सोडा, मला दवाखान्यामध्ये नेऊ नका." ते ती बाई म्हणाली, "हो, हो, तो माझा मुलगा आहे, त्याला इथे ठेवा." आणि अंगणाच्या वरती व्हरांडा असतो घराच्या ना, त्या व्हरांड्यावरती ह्याला त्यांनी झोपवलं. आता व्हरांड्यामध्येच एक म्हातारा माणूस असा भिंतीच्या समोर तोंड करून उभा होता. आता त्यांना काही समजेना हा माणूस, म्हातारा माणूस भिंतीच्या तिकडे तोंड करून कसा उभा आहे? म्हणजे ही भिंत आहे, त्या भिंतीच्या समोर असा तो तोंड करून उभा होता. त्यांना काही समजेना हा काय माणूस आहे? चित्र-विचित्र हे सगळं कुटुंब वाटतंय. ही म्हातारी बाई, त्यानंतर हा म्हातारा माणूस, विचित्र बोलणं, वागणं ह्यांचं तिथलं वातावरण सगळं थोडंसं डेंजर वाटत होतं आणि तो दिव्याचा उजेड, लालसर उजेड आणि आजूबाजूला पूर्णतः काळोख त्यामुळे आणिच ते भयानक वातावरण त्या ठिकाणचं या दोघांना वाटायला लागलं आणि ह्याला त्यांनी त्या व्हरांड्यात झोपवलं. आणि ती म्हातारी बाई फडका घेऊन आली आणि तिचं रक्त वगैरे पुसते. तिच्या हाताचं रक्त पुसलं, डोक्याचं रक्त पुसलं, सगळीकडे तिने रक्त वगैरे पुसलं आणि तेवढ्यात ना हे म्हणाले, की "आता आम्ही जायचं का?" मणी आणि मनोज म्हणाले. तर ती म्हातारी बाई अचानक म्हणाली, "नाही, आता तुम्ही जाऊ नका. तुम्ही इथेच राहा. या जंगलातून रात्रीचा प्रवास करणं हे तुमच्यासाठी योग्य नाही." तर हे म्हणाले, हे दोघांनी एकमेकांकडे बघितलं मणीने आणि मनोजने. ते म्हणाले, "आमचा धंदाच हा आहे. आमचं कामच हे आहे. रात्री अपरात्र गाडी चालवणं आणि जो माल आम्ही भरलाय ट्रकमध्ये तो नेऊन योग्य वेळी तिथे पोहोचवणं हे आमचं काम आहे. त्याला रात्र, दिवस असं आमच्यासाठी काही नसतं." म्हणून. तरी देखील ती म्हातारी म्हणाली, की "नका, तुम्ही रात्रीचं ह्या जंगलातून प्रवेश करू नका. तुम्ही इथेच थांबा. सकाळी इथून निघून जा." मनोज म्हणाला, "नाही, ते आम्हाला शक्य नाही." मणी म्हणाला, की "नाही उस्ताद, चला आपल्याला जायचंय. इथे मला काय योग्य वाटत नाही. काहीतरी विचित्र असं मला इथे भास होतोय किंवा विचित्र असं वाटतंय." दोघेही आता त्या घराकडून जायला निघाले ट्रकच्या दिशेने. ट्रक दिसतोय समोर, इंडिकेटर लावलेले आहेत. जसे ते वळले ट्रकच्या दिशेने जायला, तशी एक घरातून एक मुलगी बाहेर आली. तिचं वय 20-22 वर्ष असावं आणि तिने ह्या दोघांना हाक मारलं, की "अहो थांबा, एवढ्या रात्री तुम्ही या जंगलातून जाऊ नका. तुम्ही सकाळी निघून जा. आज इथेच व्हरांड्यामध्ये झोपा किंवा अंगणामध्ये झोपा." ह्यांना काही समजेना, की काय प्रकार आहे? मणी मात्र त्या पोरीकडे बघून थोडासा असा विचलित झाल्यासारखा मनोजला वाटला. ती बाई एकटक त्या मणीकडे पाहत राहिली. म्हणजे जी मुलगी होती ती डोळ्यात डोळे घालून पाहत होती आणि मनी अचानक त्याचं जे वर्तन होतं ना, ते सगळं विचित्र वाटू लागलं. तो एकदम शांत झाला आणि तो चालत-चालत त्यांच्या व्हरांड्यापर्यंत गेला. मनोज त्याला पकडतोय, की "अरे चल म्हणे, आपल्याला जायचंय. तू इथे कुठे परत मागे आलास? चल आपल्याला जायचंय. तिथे गाडी आपण उभी केली. आपल्याला ज्या ठिकाणी तो जनरेटर पोहोचवायचा तिकडे लवकर नाही गेलो तर आपल्याला फाईन बसेल किंवा आपल्याला बोलून घ्यावं लागेल मालकाकडनं." म्हणून. तर मणी म्हणतोय, की "नाही, आज आपण इथेच थांबायचं. सकाळी आपण जाऊया." मनी आता सुद्धा त्यांच्यासारखा बोलू लागला. म्हातारी पण बाई सांगत होती, "तुम्ही आज जाऊ नका रात्री." ती मुलगी सांगते आणि तो एक विचित्र असा माणूस होता, जो म्हातारा माणूस होता, भिंतीकडे तोंड करून उभा होता. तो कोणाशीच काही बोलत नव्हता, परंतु आता स्तब्ध असा भिंतीकडे बघत उभा होता. काहीच समजेना आणि तो माणूस अक्षरशः ॲक्सिडेंट झालेला, तो कंटोय, विव्हळतोय त्या सगळ्या वेदनेमुळे. मनोजला आता काही काहीतरी वेगळं वाटायला लागलं. जेव्हा मणीने त्या पोरीच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघितलं, त्यानंतर मणी अक्षरशः तिच्या मागनं निघून गेला त्यांच्या व्हरांड्यापर्यंत. मनोजने ठरवलं, की "मनी चल, आपल्याला जायचंय." मनी काही यायला तयार नाही. तो तिथेच राहतो. सांगतो, "उस्ताद, आपण सकाळी जाऊया. आपण आता इथेच थांबायचं. रात्री ह्या जंगलातून जायचं नाही." विचित्र त्याचं वागणं बदलून गेलं. विचित्र सगळा तो तिथला एरिया वाटू लागला. तिथलं वातावरण भयानक वाटू लागलं. मनोजने ठरवलं, "नाही, आपण आपण जाऊन ट्रकमध्ये झोपायचं, पण यांच्या घरी, यांच्या व्हरांड्यामध्ये, यांच्या अंगणामध्ये झोपायचं नाही. इथे काहीतरी वेगळा प्रकार काहीतरी घडणार आहे किंवा हा काहीतरी वेगळा प्रकार आहे." त्याच्या लक्षात आलं. तितक्यात मित्रांनो, वीज कडाडली. सगळीकडे त्या विजेच्या कडकडाटात सगळं जंगल अक्षरशः दिवसा जसा उजेड असतो तसा उजेड जंगलामध्ये पसरला. सगळीकडे सभोवती जंगलच होतं आणि जंगलातून तो
आतमध्ये म्हणजे मुख्य रस्त्यापासून आतमध्ये आलेला तो रस्ता. मनोजने ठरवलं आता काय करायचं? अचानक वीज कडकडू लागली आणि 2-3 मिनिटात टप, 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 टप असा पाऊस सुरू झाला. जोरदार पाऊस सुरू झाला. मनोज धावत, धावत जाऊन तो गाडीच्या केबिनमध्ये चढला. त्याने दोन्ही दरवाजे लावून घेतले पाणी आतमध्ये येऊ नये म्हणून. आणि तो मनीचा विचार करतोय, की मनीला आता कसं आणायचं आपण? त्याला तर घेऊन गेलं पाहिजे. आणि तो तिकडे त्या पोरीच्या जेव्हा त्या पोरीने हाक दिली तो तिकडे निघून गेला. ह्याला काही कळेनाचं डोकं चालेना. पाऊस आता जोरदार सुरू होता. जोरदार सुरू होता. झाडं इकडून-तिकडे अशी त्या वाऱ्यामुळे, पावसामुळे, वाऱ्यामुळे इकडून-तिकडे अशी झेलल्यासारखी वाटत होती. झाडं अक्षरशः त्यांच्या फांद्या वगैरे जोरजोरात हलत होत्या. पाऊस जोरजोरात त्या पानांवरती पडत होता. गाडीच्या छपरावरती पडत होता. तो टप-टप, टप-टप असा जोरजोरात आवाज होत होता. आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आणि वीज कडाडत होती. वीज कडाडली की ते जंगल पूर्णतः सगळं दिसायचं. ते पडकं घर अक्षरशः अ, स्पष्ट डोळ्यांनी दिसायचं त्या विजेच्या उजेडामध्ये. आता ह्या सगळ्यामध्ये मनोजने जेव्हा त्या घराकडे पाहिलं ना, तर हे सगळं वातावरण पाऊस पडतोय, वीज कडाडते आहे, वाऱ्याने सगळी झाडं इकडून-तिकडे हलतायत. त्या सगळ्या वातावरणामध्ये देखील त्यांच्या त्या अंगणाच्या तिथे ठेवलेला जो दिवा होता रॉकेलचा, तो जशाच्या तसा पेटत होता. म्हणजे त्याची वात इकडून-तिकडे जरा पण हलत नव्हती वाऱ्याने किंवा ती आजूबाजूला जरा पण होत नव्हती. ते सरळ वात पेटत होती. मनोजला आता मात्र त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडला. हे सगळं वातावरण इथलं असं आहे, सोसाट्याचा वारा सुटलाय, पाऊस पडतोय आणि एवढ्या सगळ्या वातावरणात तो दिवा कसा काय शांतपणे पेटत आहे, हे त्याला काही समजेना. आता मात्र त्याने ठरवलं, की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. तिथे त्या घराकडे जाणं योग्य नाही. तो त्या गाडीच्या केबिनमध्ये दोन्ही दरवाजा लावून तिथे झोपला. झोपला आणि ह्याला काही झोप लागेना. परंतु काही वेळाने तळमळत असताना थोड्या वेळाने त्याला झोप लागली. झोप लागल्यानंतर तो एक 2:50च्या दरम्यान त्याला जाग आली. जाग आली तर एव्हाना आता पाऊस थांबला होता. परंतु अ, झाडांच्या पानावरती जे पाणी साठलेलं होतं ते खाली जमिनीवरती पडत होतं. त्याचा मात्र आवाज येत होता. पाऊस थांबला होता. वारा आता नव्हता. पुन्हा एकदा मनोजने त्या घराकडे पाहिलं तर तो दिवा तसाच पेटतोय आणि आता त्याने घड्याळामध्ये बघितलं तर म्हणजे 2 वाजून 50 मिनिटं झाले. 3ला 10 मिनिटं आहे. त्याला काही समजेना. त्याला आता लघवीला जायचं होतं. त्याने तो एक दरवाजा उघडला आणि तो लघवीला गेला आणि परंतु त्याला भीती वाटली. तो लघवी करून लगेच पुन्हा त्या केबिनमध्ये आला आणि आता तो वाट बघत होता. कधी एकदा सकाळ होते आणि आपण त्या घराकडे मनीला आणायला जातोय. आता ते 2-3 तास म्हणजे 5, 5:30, 6 वाजेपर्यंत जे 4-3 तास होते, ते संपता संपेना. अक्षरशः ती रात्र अ, मोठी वाटायला लागली मनोजला आणि म्हणता-म्हणता आता चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला. गाड्यांचा दूरवर त्या हायवेवरनं जाण्याचा गाड्यांचा हॉर्नचा आवाज वगैरे ह्याला येऊ लागला. ह्याला जाग आली. नंतर मग मी येऊन पाहिलं तर सगळीकडे उजेड होता आणि ते जे घर होतं ना मित्रांनो, जे रात्री त्याने पाहिलं होतं, तिथे ते कुटुंबातली माणसं होते. मनी तिथे गेला होता. तो दिवा पेटत होता. त्या घराकडे पाहिलं तर ते घर अक्षरशः कोसळलेलं होतं. म्हणजे त्याचा उभा असलेला कोणताही भाग नव्हता. भिंती पडलेल्या होत्या, छप्पर कोसळलेलं होतं आणि अक्षरशः मातीचा ढिगारा असतो ना, तसं ते घर होतं. म्हणजे अक्षरशः कोसळलं असावं एक 7-8 वर्षापूर्वी, असं तिथलं वातावरण होतं. हा गाडीतून खाली उतरला आणि तिथे एक गुराखी आपली ज्या शेळ्या होत्या ते चारत असताना त्याला दिसला आणि त्या गुराख्याने मेंढपाळाने ह्याला हाक मारली, की "अहो ड्रायव्हर तुम्ही गाडी इकडे कुठे घेऊन आलात? हा तर रस्ता इकडे नाही, वस्ती नाही, काय नाही आणि इकडे कुठे घेऊन आलात?" मग तो सगळा प्रकार मनोजने त्या मेंढपाळाला सांगितलं, "असं-असं झालं आणि त्या जखमी माणसाला आम्ही इथपर्यंत घेऊन आलो. तर हे जे पडलेलं घर दिसतं तिथे रात्री घर होतं आणि माझा क्लीनर देखील त्या घराच्या तिकडे गेला." ते मेंढपाळाने सांगितलं, "हे शक्यच नाही. हे घर जवळ-जवळ 7-8 वर्षापूर्वी कोसळलंय आणि त्यामुळे इथे कोण राहत नाही. ते जंगलामध्ये कोणीच राहत नाही. हेच एक घर होतं जे 7-8 वर्षापूर्वी कोसळून गेलं. ह्या सगळ्या कुटुंबातली सगळी माणसं मेलेली आहेत आणि तुम्ही जो सांगताय ना, तो देखील माणूस मेलेला आहे अक्षरशः." आता त्या मेंढपाळाला घेऊन मनोज त्या घरापर्यंत गेला. घराकडे पाहिलं तर सगळं पडलेलं ते पडलेल्या भिंती, पडलेलं छप्पर, तुकडे-तुकडे झालेले ते कौलांचे सगळे आजूबाजूला पडलेले दगड हे सगळं त्याला दिसलं. रात्री जो पाऊस पडला होता तो सकाळी त्याला दिसेना. ना जमीन ओली होती. तर जमीन एकदम सुकी सणसणीत होती. जिकडे-तिकडे धूळ पडलेली होती, माती पडलेली होती. ह्याला काही समजेना रात्रभर पाऊस पडतोय म्हणून मी या गाडीत झोपलोय आणि आता पाहतो ते सगळीकडे एकदम सुकं आहे म्हणजे पाऊस पडल्याच्या कोणत्याही खुणा दिसत नाहीये. त्या सगळ्या घराच्या तिकडे तो जाऊन फिरत असताना त्याला एक फोटो थोडासा मातीमध्ये रुतलेला दिसला. मनोज गेला धावत आणि त्याने तो फोटो हलवून, हलवून त्या मातीतून बाहेर काढला. परंतु
त्या मातीवरती त्या फोटोवरती माती जमल्यामुळे त्याला स्पष्ट काही दिसेना. त्याने आपल्याकडे बॉटल होती गाडीमध्ये ती आणली आणि तो फोटो त्याने वरून धुतला, काच वगैरे स्वच्छ केली. तर रात्रीची जी दिसलेली माणसं होती, तो म्हातारा, त्याच्यानंतर त्याची ती एक म्हातारी, त्यानंतर एक पोरगी होती 20-22 वर्षाची, त्याने जखमी झालेला माणूस. ही चौघेही त्या फोटोमध्ये एका लाईनीमध्ये उभी असलेली त्याला दिसली. आता मात्र मनोज घाबरला. म्हणजे काय? या ठिकाणी हे परिवार होता. मला रात्री दिसला, परंतु आता एक घर नाही, काय नाही, काय नाही. आणि हा मेंढपाळ सांगतो, की 8-9 वर्षापूर्वी हे घर कोसळलं. ह्या घरातली सगळी माणसं मेली. हा जो होता तो सगळा भुताटकीचा प्रकार होता. आणि ह्याला आता कळून चुकलं, की काहीतरी मणीच्या बाबतीमध्ये आता काहीतरी वेगळं घडलेलं आहे किंवा काय घडलेलं आहे. त्या मेंढपाळाला ह्याने सांगितलं, की असं-असं रात्री मी एका जखमी माणसाला या घरापर्यंत घेऊन आलो. मेंढपाळ सांगायला लागला, की त्या माणसाचं जे तुम्ही सांगताय ना, त्याचं नुकतीच ह्या घाटामध्ये ॲक्सिडेंट झालं होतं आणि ती गाडी त्याच्या अंगावरून गेली होती आणि त्याचं डोकं अक्षरशः फुटून गेलं होतं आणि त्याच्यामध्ये तो मयत झाला होता, मृत्यू झाला होता. आणि तेव्हापासून त्याचा जो आत्मा आहे ना, तो वेगवेगळ्या रूपामध्ये त्या रस्त्यावरती दिसतो. कधी ॲक्सिडेंट झालेला दिसतं, कधी तो रस्त्यात बसून गाड्या अडवतो, कधी गाड्यांच्या मागणे धावतो. असे विचित्र प्रकार या ठिकाणी होतात. त्यामुळे आजूबाजूला इकडे वस्ती नाहीये. कारण 8-9 वर्षापूर्वी त्याचा ॲक्सिडेंट झालाय आणि त्याच्यामध्ये मग त्याचा मृत्यू झाला होता आणि तिथे हा इथली जो एरिया आहे, इथलं जे ॲक्सिडेंट झालेली त्याची जागा आहे ना, ती खतरनाक मानली जाते. इथे तो दिसतोच दिसतो बऱ्याचशा गाडीवाल्यांना, गावकऱ्यांना दिसतो इथून जात येत असताना. आणि हे जे घर आहे तिथे त्याची सगळी माणसं मेली आणि ते घराचं घरटान झाल्यासारखं, म्हणजे ते घरात म्हणजे वंशच कोणी राहिला नाही ते घर उभं करण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी. आणि पूर्ण हे घर नेस्तनाबूत झालं. आणि त्याचा जो प्रेतात्मा होता ना, त्या माणसाचा, तो त्याला मनीला आणि मनोजला त्या घरापर्यंत घेऊन आला होता. परंतु याच्यामध्ये आता मोठा विषय होता तो मणीचा. आता मणीचं काय झालं आणि त्याचं करायचं काय? आता मनोजने गाडी काढली आणि हा घेऊन तो मुख्य रस्त्यावरती आला आणि तो आता त्याने ठरवलं. त्या मेंढपाळाला विचारलं, की "ते पोलिस स्टेशन कुठे आहे?" त्याने सांगितलं, की 4-1 किलोमीटरवरती आता पोलिस स्टेशन आहे. तो पोलिस स्टेशनला पोहोचला आणि पोलिसांना त्यांनी सांगितलं, की असा-असा प्रकार झालाय आणि माझा क्लीनर आहे त्या घरापर्यंत गेला आणि मग सकाळी मी जाऊन बघतो तर ते घरही नव्हतं, काय नव्हतं, काय नव्हतं. आता पोलिस स्टेशनमधले कोणीच अधिकारी, पोलीस कॉन्स्टेबल असतील किंवा हवालदार असतील, कोणीच काही बोलत नव्हतं. मुख्य जो त्यांच्यामध्ये एक अधिकारी होता, तो म्हणाला, की "यांची कंप्लेंट लिहून घ्या आणि जागेवरती जाऊन तुम्ही पाहून या किंवा पंचनामा करा." मनोजला आता काही समजेना. सगळेजण शांतपणे ऐकतायत, कोणीच काही बोलत नाहीये. आता त्याची कंप्लेंट घेतली गेली आणि एक कॉन्स्टेबल त्याला घेऊन त्या जागेवरती गेला जिथे घर होतं तिथे. तर घर काहीच नव्हतं तिथे, कोसळलेला तो घराचा सगळा भाग होता. ती माती जमलेली होती. त्यांना काहीच दिसलं नाही. कॉन्स्टेबलने त्याला विचारलं आणि सगळं त्यांनी लिहून घेतलं, की इथे गाडी थांबवली होती, इथे क्लीनर गेला, काय गेला, हे सगळं लिहून घेतलं आणि त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, की आम्ही चौकशी करतो. परंतु त्या मेंढपाळाने मात्र त्याला सांगितलं होतं, आता त्या मणीला शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. तो आता गेला. ते जे काही प्रेतात्मा 4 ह्या घरामध्ये आहेत किंवा जो ॲक्सिडेंट झालेला मुलगा आहे त्याचा प्रेतात्मा, त्याने त्याचं काहीतरी बरं वाईट केलं असणार. कारण या घरापर्यंत जो येतो, त्या घरात पाऊल ठेवतो, त्यानंतर मग त्याच्या बाबतीत काय होतं हे कोणालाच कळत नाही. तो तिथून गायब होतो. तो पुन्हा कधी तुम्हाला दिसत नाही आणि तुमच्या मनीच्या बाबतीमध्ये असंच झालेलं आहे. परंतु त्याने ती कंप्लेंट दिली होती. तिथे पोलीस येऊन वगैरे गेले. पण पोलिसांनी सांगितलं, की तपास करतो आणि तुम्हाला कळवतो म्हणून. आणि त्यानंतर मग पोलिसांचा तपास सुरू होता. त्याने त्याच्या कंपनीची माणसं, मनोजच्या कंपनीची माणसं देखील त्या सगळ्या भागामध्ये आली. 2-4 दिवसांनी ते मणीला आजूबाजूच्या गावामध्ये शोधलं, त्या जंगलामध्ये शोधलं. पण तो मणी नावाचा जो क्लीनर होता, तो त्यांना कुठेच सापडला नाही. त्याचं पुढे काय झालं, त्याच्या बाबतीमध्ये काय झालं, हे कोणालाच काही कळलं नाही. परंतु तो तिथून गायब झाला होता. रात्री मात्र त्यांना हे सगळं प्रकार दिसला होता. ते घर आहे, सगळं दिसलं होतं. पण सकाळी मात्र त्या ठिकाणी काही नव्हतं. तसा विचित्र एक प्रकार मनोज आणि मनीच्या बाबतीमध्ये त्या मिझोरमच्या एका जंगलामध्ये घडला होता. तो मी आज तुम्हाला सांगितलेला आहे. ही भयकथा, हा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला? नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, कथेला लाईक करा, चॅनल शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली. मित्रांनो, आजपर्यंत मी दिली आपल्या सर्वांची या ठिकाणी मनापासून रजा घेतो आणि थांबतो. धन्यवाद.